विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या 4ही साखर कारखाने बंद, तालुक्याबाहेर ऊस घालण्याची ऊस उत्पादकांवर वेळ। नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यामधल्या सातपुडा साखर कारखान्याकडून ऊसाला 2800चा भाव, कारखाना सुरळीत सुरू झाल्याने शेतकऱ्यांना वेळेमध्ये पैसे द्यायला सुरुवात। नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन वर्षामध्ये हळदीच्या दरामध्ये वाढ, अनेक दिवसांपासून स्थिर असणाऱ्या हळदीच्या भावामध्ये 1000 रुपयांनी वाढ। अमरावतीमधील अप्पर वर्धा कालव्यातील पाण्यामुळे पिकांना फटका, तिवसा तालुक्यामधल्या भांबोरा गावातील पिकांचं नुकसान, बळीराजा चिंतेत। शेतकऱ्यांना फवारणीसाठी लागणाऱ्या ड्रोनसाठी मिळणार 4 लाखांचं अनुदान, अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची ड्रोन फवारणीला पसंती, ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे भुसार मार्केट आज बंद राहणार, शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचं बाजार समिती प्रशासकांचं शेतकऱ्यांना आवाहन। हिंगोलीच्या नांदुरा गावामध्ये महिलांचा ग्रामविकास महिला अधिकाऱ्याला घेराव, जलजीवन मिशनचं काम होऊनही नळाला पाणी येत नसल्यामुळे महिला आक्रमक। रत्नागिरीच्या लांजामध्ये हायस्कूल समोर अंडरपास देण्याची ग्रामस्थांची मागणी, अंडरपास मंजूर करावा यासाठी शाळा प्रशासन आणि लांजा ग्रामस्थांचं खासदार नारायण राणेंना निवेदन। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी, सुरक्षेच्या आणि मंदिराचं पावित्र्य जपण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीचा निर्णय, तर मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध। विविध शहरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात।